आणि आता वळूयात मतदानाच्या बातम्यांकडे। महाराष्ट्रामध्ये 3 वाजेपर्यंत 42.35% मतदान झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या 11 जागांसाठी आता सध्या मतदान सुरू आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं असून राज्यामध्ये 42.35% मतदान 3 वाजेपर्यंत झालेलं आहे। पुण्यामध्ये सगळ्यात कमी म्हणजे 35.61% मतदान झालंय। जळगावमध्ये 42.15% तर जालन्यामध्ये 47.51% मतदान झालंय। तर महाराष्ट्रामध्ये 3 वाजेपर्यंत 42.35% मतदान झालंय। जळगावमध्ये 42.15%, जालन्यामध्ये 47.51%, नंदुरबारमध्ये 49.91% मतदान झालेलं आहे। शिरूरमध्ये 36.43%, अहमदनगरमध्ये 41.35% आणि संभाजीनगरमध्ये 43.76% मतदान झालं। बीडमध्ये 46.49%, मावळमध्ये 36.54%, सगळ्यात कमी मतदान पुण्यामध्ये 35.61% मतदान झालंय। रावेरमध्ये 45.26% आणि शिर्डीमध्ये 44.47% मतदान झालेलं आहे। तर बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही जवळपास 45 मिनिटं बंद पडले होते। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट केलं। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर गोदामातील सीसीटीव्ही सुरू झाले। सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद पडले होते, ही संशयास्पद बाब आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। निवडणूक आयोगाने कारणे जाहीर करावीत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे। बारामतीमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं तिथे गोडाऊनमध्ये ज्या ईव्हीएम मशीन ठेवल्यात तिथले सीसीटीव्ही बंद आहे सध्या, अशी माहिती समोर येत आहे। शरद पवार गटाकडले त्या संबंधित तक्रार सुरू केलेली आहे। नक्की या संदर्भामध्ये पारदर्शकता ही राहिली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे। ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे तिथलं सीसीटीव्हीच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केलाय। ही त्यांची शेवटची फळफळ आहे। त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय। निंदा नालस्ती करून जमलं नाही आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल। आम्ही अगोदर सांगितलं होतं, पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर ईव्हीएम सेट केली। याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही।